नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सेटचे काही आणखीन टाईप्स पाहिले होते. त्यामध्ये सबसेट, युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता यांच्याच आधारावरती आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 हा पाहायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. क्वेश्चन 1. इफ सेट A is given to us, what is A, B, C, D, E? Set B, C, D, E, F, set C, B, D, set D, A, E. Then which of the following statements are true and which are false? That is already written here. First question is, we are given that here C is a subset of B. What is set C? Set C is of the elements B and D. And set B, that is the set of element C, D, E, F. If we observe here, the element D is common in both B and C. But the element B is not in set B. That's why the set C is not subset of set B. Second one, set A is subset of D. Where is set A? Set A is the collection of A, B, C, D, E. And set D is the collection of elements only A and E. So clearly set A is greater than set D. That's why A is not a subset of D. Third one, D is a subset of B. Set D, A, E. D मध्ये A आणि E हे दोन एलिमेंट आहेत आणि सेट बी मध्ये यापैकी फक्त ई हा कॉमन एलिमेंट आलेला आहे. डी मधला ए एलिमेंट सेट बी मध्ये दिसत नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी डी हा बीचा सबसेट नाही असं म्हणणार आहोत. डी इज सबसेट ऑफ ए. तर डी इज अ सबसेट ऑफ ए हे आहे का आपण बघूया. सेट डी मधले एलिमेंट आहेत ए आणि ई. सेट ए मध्ये हे एलिमेंट आलेले आहेत का? तर सेट ए मध्ये सुद्धा ए आलेला आहे आणि ई सुद्धा आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला डी इज अ सबसेट ऑफ ए हे ट्रू स्टेटमेंट मिळालेलं आहे. पुढचं बी इज अ सबसेट ऑफ ए. आता सेट बी आणि सेट ए यांना जर ऑब्झर्व केलं तर बी मधला सी इकडे ए मध्ये आहे, बी मधला डी ए मध्ये आहे, बी मधलं ई ए मध्ये सुद्धा आहे. पण बी मधला एफ एलिमेंट सेट ए मध्ये आलेला नाही आणि म्हणून बी इज नॉट अ सबसेट ऑफ ए. त्यानंतर लास्ट वन, सी इज अ सबसेट ऑफ ए. सीला आपल्याला एचा सबसेट म्हणता येईल का? सेट सी मध्ये बी आणि डी असे दोन एलिमेंट आहेत आणि हे दोन्ही एलिमेंट आपल्याला सेट ए मध्ये आलेले दिसतात आणि म्हणून सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट ए. ओके, क्लिअर. Now move towards the second question. Take set of natural numbers from 1 to 20 as universal set and show set x and y using Venn diagram. Now the set x, what is given? Element of all x which belong to set n natural numbers and the condition for x is greater than 7 and less than 15. Similarly, set y is given of elements from natural numbers and y is prime number from 1 to 20. Y is from 1 to 20, that is natural number. Now what we have to take? We have to take set of natural numbers from 1 to 20 as universal set. So first of all, we written here the universal set U 1, 2, 3 up to 20, all counting numbers from 1 to 20. Now set x in the listing method. Natural numbers greater than 7, less than 15. Natural number greater than 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, less than 15. So that up to 14. Set y, natural number. And which natural number? Which are prime numbers from 1 to 20. 1 to 20 prime numbers. 1 is neither prime nor composite. That's why we exclude 1.
2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. Now we get here the three sets U, X and Y, and we have to represent it by Venn diagram. For the universal set we have to draw always rectangle. This is our universal set. Now आता सुरुवातीलाच आपल्याला एकदम घाई करायची नाही आहे यूचे सगळे एलिमेंट्स 21 लिहिण्याची. त्या अगोदर आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय करायची, आपल्याला ह्या युनिव्हर्सल सेटमध्ये सेट एक्स आणि सेट वाय हे दोन्ही सेटसुद्धा दाखवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला चेक करावं लागेल की सेट एक्समधले सगळे एलिमेंट आणि सेट एक्स वायमधले सगळे एलिमेंट इक्वल आहेत का, कंप्लीट डिफरंट आहेत का, किंवा काही कॉमन एलिमेंट आहेत का. तर आपण या ठिकाणी जर चेक केलं तर आपल्याला असं दिसतं की 11 हा कॉमन आहे आणि त्याचबरोबर 13सुद्धा एक्स आणि वायमध्ये कॉमन आहे. आणि म्हणून आता आपण काय करणार, एक सेट एक्स ड्रॉ करणार आणि त्याचबरोबर त्यातले दोन कुठे येणार आहेत, वायमध्ये, म्हणून त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरा एक सेट वाय काढणार, एक्स आणि वाय. आता ह्या एक्स आणि वायमध्ये हा जो इंटरसेक्टिंग पार्ट आहे हा आपल्याला काय दाखवतो, तर एक्स आणि वायचे कॉमन एलिमेंट, दोघांचे सेम असणारे एलिमेंट कुठले, 11 आणि 13 आपल्याला हे ह्या कॉमन पार्टमध्ये लिहायचे. जसं की तुम्ही या फिगरमध्ये इकडे बघू शकता, सेट एक्स आणि सेट वाय यांचे कॉमन एलिमेंट्स 11 आणि 13 वरती लिहिलेले आहेत. आणि आता उरलेले एक्सचे 11 आणि 13 सोडून उरलेले एक्सचे या ठिकाणी 8, 9, 10, 12, 14 लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे सेट वायमध्ये सुद्धा 11 आणि 13 सोडून राहिलेले वायचे एलिमेंट्स लिहिले. आणि त्यानंतर मग सेट यूमध्ये काय केले आपण, एक्स आणि वायमध्ये आलेले सोडून जे उरले ते एलिमेंट्स एक्स आणि सेट वाय यांच्या बाहेर 1, 4, 6, 15, 16, 18 आणि 20 लिहून टाकलेले आहेत. हा प्रश्न जरा काळजीपूर्वक सोडवावा लागतो. दिलेले सेट ज्या वेळेला आपल्याला व्हेन डायग्रामने दाखवायचे असतात त्यावेळेला त्या सेट्समध्ये कॉमन एलिमेंट्स आहेत का हे चेक करणं गरजेचं आहे. कॉमन एलिमेंट्स असतील तर ते दोन सेट इंटरसेक्टिंग काढायचे आणि कॉमन एलिमेंट नसतील तर ते दोन सेट कंप्लीट डिफरंट आपल्याला काढायला जमतात. नाव मूव टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 3. What is the question 3? We are given universal set 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. We are given also one set P, that is 1, 3, 7, 10. Then show the sets U, P and P dash by Venn diagram and verify P dash of dash, that is P. Now first case we solve here. We have written set U, set P and set P dash. Now U and P are given in the question. Now about the P dash. P dash means the complement of P. Now how to write the complement? कॉम्प्लिमेंट जर लिहायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी P चा कॉम्प्लिमेंट लिहायचा. मग P मधले एलिमेंट आहेत 1, 3, 7, 10. हे 1, 3, 7, 10 आपल्याला युनिव्हर्सल सेटमधून काढून टाकायचे. म्हणजे कुणाला घ्यायचं नाही, 1, 3, 7 आणि 10 यांना सोडून द्यायचं आणि जे उरले त्यांचा पी कॉम्प्लिमेंट तयार करायचा. मग पी कॉम्प्लिमेंट तयार झाला 2, 8, 9, 11, 12. आता आपल्याला तिन्ही सेट मिळाले, यू, पी आणि पी डॅश. ह्या सेट्सना आपल्याला व्हेन डायग्रामनी दाखवायचं. आता यामध्ये युनिव्हर्सल सेट आहे म्हणून व्हेन डायग्राममध्ये सुरुवातीला काय होईल, आपल्याला एक रेक्टँगल काढावा लागेल जो की काय रिप्रेझेंट करणार, युनिव्हर्सल सेट रिप्रेझेंट करणार. ठीक आहे. आता ह्या युनिव्हर्सल सेटमध्ये आपल्याला सेट पी दाखवायचा आणि सेट पी डॅश. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पी आणि पी डॅशचे एलिमेंट्स चेक करायचे की त्यांच्यामध्ये काही कॉमन एलिमेंट्स आहेत का. तर जसं आपण पाहिलं की पीचे सोडूनच आपण पी डॅश हा सेट तयार केला, म्हणजे पी आणि पी डॅश यांच्यामध्ये एकही कॉमन एलिमेंट नाही आहे. हे कंप्लीट डिफरंट टाईपचे सेट आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी एक पीसाठी सेपरेट सर्कल काढलं आणि पी डॅशसाठी सेपरेट सर्कल काढलं, ज्यांच्यामध्ये कुठलाही कॉमन पार्ट येणार नाही. आणि मग
पी मधले एलिमेंट आपण लिहून टाकले 1, 3, 7, 10 आणि इकडे पी डॅशमध्ये सुद्धा आपण एलिमेंट्स लिहून टाकले 2, 8, 9, 11, 12 आणि यू सेट हा जो तयार झालेला आहे तो पी आणि पी डॅशच्या कॉम्बिनेशननी युनियननी तयार झालेला आहे युनिव्हर्सल सेट यू. दिस इज द व्हेन डायग्राम फॉर सेट यू, पी अँड पी डॅश. नाव द सेकंड कंडिशन. What is the second condition? In the second condition, we have to prove that complement of a complement is a set itself. आपण जसं की कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ही कन्सेप्ट शिकतानाच पाहिलं होतं. कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज ऑलवेज अ सेट इटसेल्फ. ते मी तुम्हाला एक्सप्लेनसुद्धा केलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. याही ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा तीच कंडिशन प्रूव्ह करायची आहे. मग आता पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आपल्याला घ्यायला सांगितलं आहे. सेकंड कंडिशन तुम्ही पाहू शकता. व्हेरीफाय करणे म्हणजे ही लेफ्ट साईडचं ॲन्सर आणि राईट साईडचं ॲन्सर इक्वल आणायचं आणि मग ह्या दोन्ही साईडसुद्धा इक्वल आहेत हे आपण प्रूव्ह करणार. मग चला तर सुरुवातीला आपण काढूया पी डॅश ऑफ डॅश. या ठिकाणी इथे लिहिलं आहे पी डॅश ऑफ डॅश. तर पी डॅशचा सेट आपल्याजवळ आहे 2, 8, 9, 11 आणि 12. मग आता ह्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा झाला तर हे सगळे एलिमेंट्स यूमधून कॅन्सल करायचे. मग कोण उरतात बरं? तो उरतो 1, 3, 7 आणि 10. कारण बाकीचे सगळे एलिमेंट्स पी कॉम्प्लिमेंटमध्ये आलेले आहेत आणि ह्या पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आपण जर फाइंड आउट केला तर तो आपल्याला मिळाला 1, 3, 7, 10. लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी आपल्याला एक सेट दिलेला असणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच युनिव्हर्सल सेटही देणं कंपल्सरी आहे. तरच आपण दिलेल्या सेटचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करू शकतो. मग आता कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट जो मिळाला 1, 3, 7, 10 तो 1, 3, 7, 10 आपल्याजवळ कुठल्या नावाने म्हणून दिलेला आहे? तर सेट पी म्हणून दिलेला आहे. मग आता हा सेट पी जो आहे तो आपण कुणाला इक्वेट करू शकतो? पी डॅश ऑफ डॅशला. आणि याच ठिकाणी आपली ही सेकंड कंडिशन व्हेरीफायची प्रूव्ह होऊन जाते. दॅट इज कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट सेट इज अ सेट इटसेल्फ. दॅट्स proved here. Now move towards the next example 4. Set A is 1, 3, 2, 7. Then write any 3 subsets of A. We have already seen that every set is a subset of itself. That's why write down first of all A. Then empty set is a subset of every set. That's why we have written empty set. आता काय करायचं आहे? पुढचे सबसेट लिहिण्यासाठी सेट ए मधले फक्त ए मधलेच कितीही ठराविक एलिमेंट घेऊन दिलेले त्यांचे नवीन सेट तयार करायचे. जसं की 1, 3, 2, 3, 2, 7, 1, 2, 7, 1, 3, 3, 2, 2, 7. ॲक्च्युली आपल्याला या ठिकाणी 3च सबसेट लिहायला सांगितलेले आहेत, पण तरीही आपण माहिती व्हावी किंवा लक्षात यावं म्हणून जमतील तेवढे शक्यतोवर सगळे सेट या ठिकाणी लिहिलेले आहेत. पुढचा क्वेश्चन. पुढे आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेत सेटचे आणि त्यांचं सबसेट रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. P is the set of all residents in Pune. M is the set of all residents in Madhya Pradesh. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. H is the set of all residents in Maharashtra. आता ह्यांचं सबसेट रिलेशन लिहिण्यासाठी अगोदर काय करायचं? या साईडला आपण बघून घेऊया. इथे काय काय दिसतंय? पुणे, मध्य प्रदेश, इंदोर, इंडिया आणि महाराष्ट्र. मग यातलं सगळ्यात मोठं काय आहे? तर करेक्ट, इंडिया हा सगळ्यात मोठा आहे आणि इंडियासाठी लेटर वापरलेला आहे बी. म्हणजे बी हा सगळ्यात मोठा सेट आहे. ठीक आहे. मग बी नंतर येणारे मोठे कोणते असतील? महाराष्ट्र हे स्टेट आहे आणि मध्य प्रदेश हे सुद्धा स्टेट आहे, पण हे दोन्ही वेगळे स्टेट आहेत. म्हणजे इकडे एका बाजूला येईल महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला येईल मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशसाठी लेटर कुठलं वापरलं आहे? एम. आणि महाराष्ट्रासाठी लेटर वापरलं आहे एच.
ही वरची डायग्राम तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर काय उरलं? पुणे आणि इंदोर. मग आता पुणे हे कुठे आहे? तर महाराष्ट्रात आहे. पुण्याचा समावेश महाराष्ट्र स्टेटमध्ये होतो आणि इंदोरचा मध्य प्रदेश या स्टेटमध्ये होतो. म्हणजे आपण या ठिकाणी सबसेट आता कसे लिहिणार? इंदोर हा पहिले सबसेट कोणाचा झाला? तर मध्य प्रदेशचा. म्हणून आय इज सबसेट ऑफ MP. आता तसंच इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये असूनही भारतातही आहे, म्हणून आय इज सबसेट ऑफ B, इंडियाचा. त्याचप्रमाणे पुणे हे महाराष्ट्रात आहे वसलेलं, म्हणून P इज सबसेट ऑफ H. आणि महाराष्ट्र हा भारतात आहे, म्हणून पुणे इज सबसेट ऑफ इंडिया. आता महाराष्ट्र इज सबसेट ऑफ भारत अँड मध्य प्रदेश इज ऑल्सो सबसेट ऑफ भारत. यावरून आपल्याला असं लक्षात आलं इथे की भारत हा सगळ्यात मोठा सेट आहे इंडिया, ज्याला की आपण B लेटरनी दाखवलंय. म्हणजे हा सुपर सेट आहे. यालाच आपण युनिव्हर्सल सेट असंही म्हणू शकतो, जे की पुढचा प्रश्न आपला आहे. विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर द अबव सेट्स? सेट B of all residents in India is the universal set for given other sets. Okay, move towards the next page. Question number 6. Which set of numbers could be the universal set for the sets given? आपल्याला काही सेट दिलेले आहेत, त्या सेट्ससाठी युनिव्हर्सल सेट कुठला असावा हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग सेट A दिलेला आहे मल्टिपल्स ऑफ 5, तो तयार झाला 5च्या पाढ्याने. नंतर सेट B सांगितलेला आहे मल्टिपल्स ऑफ 7, तोही आपण तयार केला 7च्या पाढ्याने. सेट C दिलेला आहे मल्टिपल्स ऑफ 12, तो आपण तयार केला 12च्या पाढ्याने. मग आता आपल्याला सेट ABC जर पाहायचे झाले तर इथे आपण 5 पासून 7 पासून आणि 12 पासून पुढचे पाढे लिहिलेले आहेत. मल्टिपल कसे घेतले आपण? 1 2 3 4 असे नॅचरल नंबर्सचे मल्टिपल घेतले. आणि त्यामुळं आपण ABCला सामावणारा, म्हणजे ह्यांनाही सामावून घेणारा एक नवीन मोठा सेट कुठला युनिव्हर्सल सेट म्हणून निवडू शकतो? तर सेट ऑफ नॅचरल नंबर्स. तो कुठून सुरू होतो? 1 2 3 आणि ऑनवर्ड इन्फायनाईट चालत राहतो. मग नॅचरल नंबर्सचा सेट N हा सेट A, B आणि C साठी युनिव्हर्सल सेट म्हणून काम करू शकतो. मित्रांनो, आपण असंही पाहिलेलं आहे की नॅचरल नंबरचा सेट हा कुणाचा सबसेट आहे? होल नंबरचा. होल नंबर्स कुणाचा सबसेट आहे? इंटिजर्सचा. आणि इंटिजर्स कुणाचा सबसेट आहे? रॅशनल्सचा. आणि हे कुणाचे सबसेट आहेत सगळे? तर अ बिगेस्ट सेट ऑफ नंबर्स दॅट इज रिअल नंबर. म्हणजे ह्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण जर नॅचरल नंबरचा सेट युनिव्हर्सल म्हणून निवडू शकलो तर त्याचे सुपरसेट जे काय सगळे आहेत ते सुद्धा सगळे आपण या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे इथं या फर्स्टमध्ये फक्त Nच नाही तर Nच्या शिवाय W, त्याच्यानंतर I, त्याच्यानंतर Q अँड द लार्जेस्ट बिगेस्ट R हे सगळे सेटसुद्धा दिलेल्या सेट ABC साठी युनिव्हर्सल सेट म्हणून काम करतात. असंच पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यासाठी सेट P दिलेला आहे सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4. आता 4चे मल्टिपल लिहायचेत पण ते इंटिजर्स असायला पाहिजेत. वरती आपण काय केलं होतं? फक्त काउंटिंग मल्टिपल्सच घेतले होते, नॅचरल मल्टिपल्सच या ठिकाणी आपण विचारात घेतले होते. मग आता सेट P कसा तयार होईल? इंटिजर्स म्हणल्यावर 4चा पाढा पॉझिटिव्ह जर पाहिला तर 4 8 12 ह्याप्रमाणे पुढे चालत राहील. आता 0th मल्टिपलसुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे जर आपण लिहिलं 4 × 0 तर 4चा कितवा मल्टिपल विचारात घेतोय? 0वा, म्हणजे 0th मल्टिपल जो की असणार आहे 0, म्हणून तोही आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. आणि निगेटिव्ह मल्टिपल्स म्हणजे 4च्या साठी आपण घेतलं -1 -2 मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे त्याचा मल्टिपल किती होतोय? -1 -2. मग अशा प्रकारे सगळे निगेटिव्ह नंबर्ससुद्धा या ठिकाणी आपल्याला 4चे मल्टिपल म्हणून निवडून लिहिता येतील. मग हा जो सेट P तयार झाला, ऑल निगेटिव्ह मल्टिपल्स ऑफ 4, 0th मल्टिपल अँड पॉझिटिव्ह मल्टिपल्स ऑफ 4. आता सेट T
दॅट इज ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. आता दिलेला नंबर हा परफेक्ट स्क्वेअर पण पाहिजे आणि तो इव्हन पण पाहिजे. मग तो आहे, आपण त्याचं जर कलेक्शन सुरू केलं तर पहिला मिळेल 4, नंतर 16, नंतर 36 ऑनवर्ड्स. असे आपण इन्फायनाईट नंबर्स फाइंड आउट करून लिहू शकतो. मग आता यांना सामावणारा इथं जर एक शब्द आपण काळजीपूर्वक पाहिला क्वेश्चनमध्ये, इंटिजर्स, तर आपल्याला माहिती आहे इंटिजर्समध्ये काय काय येतं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 टाईपचे नंबर. मग झालं, या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह नंबर्सही दिसतात, काही पॉझिटिव्ह नंबर दिसतात, 0 दिसतो आणि इथे पण सगळे पॉझिटिव्ह इव्हन नंबर्स आहेत. मग आपण सेट ऑफ इंटिजर्स दॅट इज आय हा युनिव्हर्सल सेट म्हणून निवडू शकतो. मग आता मागच्याच एक्झाम्पलसारखं जर आय आपण हा युनिव्हर्सल सेट निवडला तर याचा सुपर सेट कोण आहे, इंटिजर्सचा. तर इंटिजर्सचा सुपर सेट आहे आपल्याकडे रॅशनल नंबर. मग रॅशनल नंबरचा सेटसुद्धा आपण युनिव्हर्सल सेट म्हणून निवडू शकतो आणि ह्या सगळ्यांचा सुपर सेट कोण आहे, रियल नंबर्स. म्हणून रियल नंबर आरसुद्धा आपण या ठिकाणी निवडू शकतो ॲज अ युनिव्हर्सल सेट. ओके, मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. Last question, that is interesting and somehow logical question. Let all the students of a class is an universal set. Universal set काय घ्यायचं आपल्याला, तर आपल्या वर्गातली सगळी मुलं त्यांचा सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट समजायचा. ओके, लेट सेट ए बी द स्टुडंट्स हू स्कोअर 50% or more marks in mathematics. मग आता सेट ए हा कसा तयार झाला, तर स्टुडंट्स कोणते विद्यार्थी, ज्यांनी मॅथेमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये 50% मार्क मिळवलेले आहेत किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहेत. ही कंडिशन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. 50% ऑर मोर मार्क्स अशा स्टुडंटचा सेट आहे सेट ए. पुढे काय सांगितलं, देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग हा जो सेट ए आहे त्याचा कॉम्प्लिमेंट डिफाईन करायचा. बघा, याही ठिकाणी कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सेट ए काय आहे तो क्वेश्चनमध्ये सांगितलेला आहे आणि सोबतच युनिव्हर्सल सेट काय आहे ते पण आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कुठलाही कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा असेल तर तो मूळ सेट आणि यू ह्या दोघांची गरज आहे. हे दोन आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले असणं गरजेचं आहे आणि याही क्वेश्चनमध्ये आपल्याला सेट यू आणि सेट ए दिलेले आहेत. मग आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए तो कसा काढणार आपण, तर ए मध्ये जे आहेत ते यू मधून काढून टाकायचे. आता यू सेटमध्ये कोण आहेत, तर वर्गातली सगळी मुलं आहेत. आता वर्गातल्या सगळ्या मुलांमधनं कुणाला काढायचं, तर ज्यांनी मॅथेमॅटिक्समध्ये 50% मिळवलेले आहेत किंवा 50%पेक्षा जास्त मिळवलेले आहेत. म्हणजे 50% स्कोरिंगवाले त्याच्यावरचे सगळेजण काढून टाकले. तर कोण उरले, 50%च्या कमीवाले उरले. मग तो काय होईल, कॉम्प्लिमेंट ऑफ ए. म्हणजेच काय, द सेट ऑफ स्टुडंट्स सिक्युरिंग लेस दॅन 50% मार्क्स इन mathematics. Okay, cleared? Very nice.